कोको बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगळी? उम्मीद करता है बेस असाल, आम्ही पण बेस आहोत तुमच्या दुआनी आणि अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहच्या फजलो करमनी। आज आम्ही बघा खते वैसलाव हाव। ही आपली जागा आहे माशाअल्लाह, आणि आमच्या हाताने सगळं बनवलेलं आहे। हे बघा, हे छत आहे आणि ही भट्टी बघा। इंशाअल्लाह ह्याचं पण इंशाल्लाह सकल उद्घाटन सकल होईल। आज आमचो प्रोग्राम आहे जित्तो कोंबडो, देशी कोंबडो माशाअल्लाह, गावठी कोंबडो बघा, काल गेला होता सोदियाला, नाकीस नव्हता कोंबड्याने हल्लान, बगल में चुरा डोरा ऐसा जाईला आणि कशी कशी शोधून यायला कोंबडो तो, आणि आम्हाला मिळते खारवाड्यातला। आता तो कोंबडो आज हलाल होणार आहे, सालन बनवणार आहे। सालन ना? यस, माशाअल्लाह गावठी पद्धतीचा। आणि काय जिरा राईस, हा जिरा राईस, बगारी राईस त्याच्यासोबत इंशाअल्लाह। आणि जेवण ते जेवण आणि पाच परिसर बघा जरा कैसो आहे तो, आणि सोबत सोबत आमचं बाबा दादा त्याच्या यार्डला आहे, साफसफाई करतोय आहे, तर आणखीच मजा येते गंमत गप्पा करी याला माशाअल्लाह। सगळ्यात पहिले गावठी कोंबडं बनवण्यासाठी आम्ही जी इन्ग्रेडियंट्स दाखवणार आहोत त्या लिस्टवर सगळ्यात पुढे येणार आहे कोको। तो तैसो भिएल हे कोको अरे वा, बघा ही बघला हिच्या आवाजाला त्याने जवाब दिला कोंबड्यानी। यस यस, ऐकलो तुला मी, ऐकलो आणि विवर्सनी पण ऐकले ना। आता त्या चूप जरा मला बात करून दे। त्याच्यानंतर नेक्स्ट येईल कांदे। आता ह्यांशी मी कांदे जेवढे पाहिजे तेवढे घेणार आहे, हे सगळेच कांदे घेणार नाही आहे इंशाअल्लाह। ह्यांशी मी एवढे कांदे घेणार आहे, दोन कांदे काढलू आहे, 7 कांदे घेतला नाही। हा, आणि हे कांदो राईस बगार दियाला हे 2 कांदे त्याला जाणार आहात। त्याच्यानंतर इन्ग्रेडियंट्सला येणार आहे मसालो। तर ही बघा, हे 3 लसणाचे बंच आहात, हा, कोथिंबीर येणार आहे एवढी। त्याच्यानंतर आला जी आहे ती मी एवढा आला घेणार आहे, ही जवळजवळ 100 ग्राम आला आहे। त्याच्यानंतर 1 वाटी खोबरा आहे। आता ह्या खोबऱ्याला आपण भुजून घेणार आहोत, राईट? ओके। मिरचो फिक्क्यांचो आहात, 8 ते 10 मिरचो आहात, तुम्हाला तुमच्या चवीनुसार मिरचो घ्यायचो आहात। आम्ही फिक्की मिरची वापरतो, तिखट खाता होते जास्ती घ्या, आम्ही फिक्की खाता होते, 8-10 मिरचो मी घेतले होतात। काय तिखट खाता होते जास्ती घ्या नाही बा, तिखट खात असला ते जास्तीच घेते, तिखट मिरची अलग येते कोल्हापुरी। ठीक आहे। हे त्यातला मी टोमॅटोज घेणार आहे, ठीक आहे, ओके। आणि लिंबू आहे ती जेवताना आम्ही पिलणार आहोत। आपल्या कोकणी माणसाला नॉनव्हेज जेवण कसला पण असला ते लिंबूच्या बगैर जमत नाही। बाकी त्याच्यानंतर ही है रेसिपी जेव्हा आम्ही बघार होतो, ही बघाराला जाणार आहे। मसालो वाटी याच्या टायमातला मी घेणार आहे, खोबरा भुजून घेईन आणि त्यातला जिरा आणि इलायची भुजून घेऊन सोबत वाटी असं आहे, आणि बडीशेप पण वाटीयाला घेणार आहे। त्याच्यानंतर हे पावडर्ड मसाले जाणार आहात, लाल मिरची पावडर 1 चिमची घेईन, धनिया पावडर 1 चम्मच, हल्दी पावडर 1 चम्मच, ही है संडे गरम मसाला आहे। मी संडे गरम मसाला शौकाने घेता कवा नाही घेत, पण ही संडे गरम मसाला आहे, ही 1 चम्मच घेणार आहे। आणि ही चिकन एव्हरेस्टचा चिकन मसाला घेणार आहे 1/4 चम्मच, आणि ही जिरा पावडर आहे अर्धा चम्मच। यासाठी की वाटताना मी जिरा घेणार आहे, यासाठी मी ही पावडर कमी घेणार आहे। तेव्हा चला आता आपण स्टार्ट करूया। ह्याच्यानंतर मग मी बगारी राईसचा पण तुम्हाला रेसिपीची काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या, आज रेसिपी मोप मजेदार होणार आहे, कारण आपल्या कोकणाशी रिलेटेड खास रेसिपी आहे। बाबा दादा जेवायला ये। आणि बगार दियाला ही सनफ्लावर रिफाइंड ऑइल आहे। आओ ठीक आहे, यस, चला मग सुरुवातीला लागा। आज हो सुरुवात, शुभारंभ, शुभ शुभारंभ। चला आता आपण सगळ्यात पहिले बघून घ्या, कोको हलाल होयाच्या आधी मी कोकोला आम्ही लोक बॉईल करून त्याची पिसा काढणार आहोत, आणि त्याच्यासाठी लागणार आहे बॉइल्ड वॉटर। आता ही देशी कोंबडी आहे, गावठी कोंबडी आहे, त्यासाठी आपल्याला गरम पाण्यात बुडवून काढायचं आहे। देशी आहे, हाफ देशी नाही, इंग्लिश असते ते तांबडे फेकताव जी, बरोबर, चालेल। तेव्हा आम्ही त्याला
पिसा काढून त्याला आम्ही जो प्रोसेस करू ते तुम्ही बघा. चला मग. हो चला मग. आणि आमचे दिलीप भाई केलवण कशी राहिली ती विचारला होता तुम्ही, ते हे बघा, ही आपली केलवण आहे. मंचो बघा पान आलेलं आहे त्याला, ह्याला पण पान आलेलं आहे बघा, ठीक आहे. आणि हा एक नंबर त्याला बारीक पान आलेलं आहे. बघा काय बाकी दिलीप भाई तुम्ही कसे आहोत? चला कोको बघा, कोको मी अजून कोकोला हातात नाही घेतलो होतो कारण ती नुसती फडफडते ना, ती भीती वाटते. ए कधी जातस आज सोनू? आले कोको, तुला काही शोधून येणार बाबा. कधी होतीस तू? हे पांड्या, तो आमचो पांड्या आहे. पांड्या चलिए इकडे सुरी ना. हो मस्त. बरोबर आमचं तरी होतो अब्बू, ते तुम्ही ऐसा बोलता ऐसा बोलता. पाच पाणी आणखी एकदा पाच. चला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. कोंबडो हलाल होतोय आणि इकडे काम सगळं चालू आहे. माशाअल्लाह. चला माशाअल्लाह. माशाअल्लाह. बघा यो आमचा परिसर आहे. माशाअल्लाह परिसर आहे. सुभानअल्लाह परिसर आहे. तो फणसाचा झाड आहे. कोंबडो हलाल झालेलो आहे आणि आता त्याला गरम पाण्यातला मतलब की बॉईल पाण्यातला डीप करायचा आहे. ही प्रोसिजर आता बघा तुम्ही. या थाल्यात द्या. या थाल्यात द्या म्हणजे फटफट त्याची पिसा उपसता येतील. तू घे सर ती घ्या. सतरंजी डिझेल ना. हो हो राईट. हां काढा आता, एकदम डीप नको करू. व्हेरी गुड. हा ना ते प्रोसिजर दाखव करता. बाबा हाते हल. व्हेरी गुड. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. साईडला फेक सगळं मग आपण जमव मातीत आहे ना. हो हो बघा ह्याची एक एक पिसा अशी गरम पाण्याने एकदम आसानी नाही होते. आणि देशी आहे ना, गावठी आहे. ही सगळं पहिल्यान बघा आपल्या इकडे पाहुणे याची एक जमाना होतो की त्या टायमातला कुणाच्या पण घरात गावातला पाहुणा जर राहिला ते खाते, पण शहर बाजारातला जाऊन चिकन विकत आणण्याची गरज पडायचीच नाही. कारण हर घरातला कोंबडा बालगला जायचा. 8-8, 10-10, 12-12 कोंबड्या एक एक घरात असायचा. एक पाहुणा आयला म्हणजे एक कोंबडा हलाल. आणि मग ती घरोघरी कोंबडे होते पहिले. घरोघरी. हा पाहुणा इकडे या निघाला की हाते कोंबडा हलाल जाईला. आणि आज बघा कोण पण येऊन दे, इंग्लिश बॉयलर कोंबडी येतय, जेवण ऑर्डरचा येतय. पहिल्याची मजाच गेली, खतम झाली. पण बघायला गेला होती मी अजून ती ट्रेडिशन चालू ठेवला आहे घरातला माझ्या. जितका पण होऊ शकते, 100% नाही ते 50% तरी. पण माझ्या इकडे ते पहिले बाते अजून पण हात अल्हम्दुलिल्लाह आणि ह्याच्या पुढे पण राहतील. का की मला पुराणा कल्चरशी मोह प्यार आहे. आपली मम्मी, आपली दादी, आजी, नानी, तिच्या हाताची वस्तू को आपले बघलेले याद हात. गरम गरम बेटा. डायरेक्ट लावलोस थांब्याचा ना, तुला थांब्या बोलले. वापिस चालू. माशाअल्लाह. तुम्हाला खबर आहे साकी बनी की करणार. कुणाच्या रिक्वेस्ट वरती मी रेसिपी बनवताय, तुम्हाला खबर आहे? आता तू सांग ते माहिती पडेल. ऐसा काय? ओके. मी रिव्हर्स हे मी आमची एक सबस्क्रायबर आहात हायमा खातून. शायद ती मुंबऱ्यांची आहात, आय एम नॉट शुअर. पण त्यांची मोफत रिक्वेस्ट होती की दीदी देसी मुर्गे का सालन बनाव, देसी तरीके से बनाव. तर कोंबड्याचं मूळच नव्हतो
का ते मिळतच नव्हता कोंबडा आणि त्यांच्याचसाठी मी काल कोंबडा शोधून काढला है। आणि ही रेसिपी हाइमा जी आपकी रिक्वेस्ट पर ये रेसिपी बन रही है। आप खुश हो ना? कमेंट में ज़रूर बताना। ये जरूर खुश होंगे हो हेमा जी, खातून जी, इंशाल्लाह, आपकी इंशाल्लाह। फरमाइश आज पूरी हुई है। अल्हम्दुलिल्लाह। आप इतने दिन से बोल रहे थे। कोशिश करती हूँ कि मेरे हर सब्सक्राइबर की, हर व्यूवर की फरमाइश को मैं पूरा कर सकूँ। बस आप अल्लाह बारी ताला से दुआ कीजिए मेरे लिए, इंशाल्लाह। दाखव जरा उभा कर। बस ऑफ करून टाकू नंतर. ऐसा 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 ठीक आहे। ऑफ करायचं. साध काय मग काय बनतंय आज? इकडे बघ, कोंबडं. कोंबडो बनते पक्का ना? खंचो कोंबडो, माशाल्लाह। गावठी. गावठी कोंबडो। गावठी कोंबड़ो, ये हमारे मोहम्मद साद है, माशाअल्लाह। हमारे हीरो, माशाल्लाह। स्टार्ट है बघा। नाही उभं कर कोंबडो जरा। आपल्याकडे हां हे बघा, माशाअल्लाह जरा. बघा आता त्याची जण आणि जण कारला भाव हम्म. तरी सुद्धा जरा जुरू खते रेली असेल ते त्याच्यासाठी त्याला ये वाह, साद भाई दिखा रहे ले भाई। माशाअल्लाह। चलो त्याच्यावरती थोडीफार आता जण रेली असेल त्याला आपण हलत लावायची। हळद लावायची। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तर ही हळद लावून आपल्याला कंटिन्यू चोलत रियाचं आहे, ज्याने काय होते त्याच्या अंगारची जी भिसला जण जण काय असेल ना, जसे लोकर केस लोकर कशी असतात तशी. लोकर 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 निघते। पुऱ्या अंगार कोण्यातला हल्दीनी चोलियाचा आहे आणि त्याला स्मेल जी येते ना थोडीशी मतलब हिमूस वास बीस येते ती पण जाते। ओके चला मग बघा आता मी ही तयारी केलो आहे पपयो काढायची। नाही पपयो ह्यासाठी काढताय आहे, गावठी कोंबडो जे आहे त्याला शिजायला थोडं टाईम लागते आणि पपयो टाकला असला कच्चो ते मग ती मांस बेस गलते त्याचा। चला हे बघा बारकोच पाडलो आम्ही कारण जास्ती लागणार नाही। चला या पपयाची काठी जिंदगीची। पपया काढायला काठी बनवली हे पपया। चला कोकोचं काम झालं तमाम। हा हल्दीने त्याची बिसला सगळी काढून घेतली हात। आता ह्याला तुम्ही हे पपया हा काप खांड करा, ह्याचा फोटो घाला आणि मला द्या। तू करतास मी करू? मी करू ना तर घे मग दाखव। चला बघा हल्दी से हाथ पीले हो गए। अल्लाह अकबर जिससे कबीरा। हाथ पीलेच होते। यस पीलेच हो गए। क्या नहीं बात है। दे कोंबडो आता दे। मुनगुटा साफ करायचा लिहिलाय घ्या। बिस्मिल्लाह। दिवस सही बोला, तुला कैसा वाटतंय आमच्या किचनला, आमच्या उघड्या किचनला कैसा वाटतंय? ओपन किचन। ओपन किचन। थोड़ी मिला नहीं
त्या गावठी कोंबड्याचा ही जेव्हा कापतो ते त्याला घाण नाही काही नाही. जसे बॉयलरनी इंग्लिशला करतात जे आतड्याला किती आतडी असते त्याची, हो ना, आणि ही गावठी याची आतडी बघा एकदम जराशी साफ सुथरी. एकदम आणि साफसुथरी. हा ते ही है कलेजी. कलेजीला ही कसं घरगुती खाना खाऊन वाढलेले कोंबड्यो आहात. ही दवा इंजेक्शनच्यो आणि बल्पांच्यो नाही आहेत त्यो कोंबड्यो. ह्यो कशो पास परिसरला निसर्गाच्या वाऱ्यातल्यान वारलेले कोंबड्यो आहात त्यो. घरांचं दाना पाणी खातात. सही आहे. याला पीत असते पीत. ती पीत फुटला नाही पाहिजे त्यासाठी मी ध्यान देऊन त्याला करताय आहे. हे बघा टाक. टांग कशी अख्खी ठेव ना. हो, टांग बोलल्यावर 7 आणि 7 म्हणजे जावईजीची. तर आम्ही पण जावईचे जाऊ ना कोणाचे तरी. तुम्ही तुमच्या घरचे नाही आहो, सासलोटचे जावईजी आहो. आता बघ तुमचे जावईजी याला मोप वरचात. आयशा बुवाचो नातूच पण मी आणि जावईच पण नाच जावई. विसरतास. मग आमची बुवा असती ती तुम्हाला खावला असतात कोंबडा, गावठी कोंबडा. माझी बुवा बालग्याची कोंबड्या काही दुनियाची. एका कुराड्यातलं काही 10 नाही 20-30 कोंबडा. भुजलेल्या खोबऱ्याची काही बातच लागली नाही जी. भुजून मस्त लागते सालन. काही अलगच टेस्ट असते त्या सालण्यात. आणि उघड्यावर चाय हे बघा. कसा टेस्ट असते. उघड्यावर चाय पियाचा ना. हो, मग काय चाय तुम्ही काय चाय की बात ही कुछ अलग है. होय ना. माशाअल्लाह. टी लवर नाही. बघा उघड्यावर चाय बनतंय. उघडा किचन. हा आमच्या ह्या जाग्याचं नाव उघडा किचन. तुम्हाला कैसा वाटते आमचं उघडा किचन कॉमेंटला नक्की सांगा. बघा पपयो कापता आहात. आमच्या झाडावरची फ्रेश आत्ता पपयो काढून आणले. ती ह्यासाठी की पपयो याचं आम्ही पेस्ट बनवू. याचे छिलके उतारून याचं पेस्ट बनवू. पेस्ट नको. पेस्ट टाकशील. पेस्ट बनवायचो. आणि दुसरी बात गावठी कोंबडा काय जून मोप असते. जून असते ना त्यामुळे कसं आहे गलियाला मागत नाही. मोप टाईम जाते गलियाला तरी ती काय होया मागत नाही बोटी. बघून आम्ही काय करतो गावठी म्हणजे पपयाचं पेस्ट बनवून त्यातला टाकतो सालण्यातला. जास्ती नाही टाकणार आहे. 1 चम्मच एसी टाकीन 1/2 चम्मच. त्याने कसं ना जल्दीशी गलते. चिकन म्हणजे जी मटण आहे ना कोंबड्याचा ती गलेल. तुम्ही पण ट्राय करून बघा मस्त गलते. आणि हे आता खोबरा भुजून घेत आहे हाय. त्याच्यानंतर ती दूध चढला आहे. चाय बनतंय आमच्या उघड्या किचनला. बघा ही खोबरा कैसा गोल्डन ब्राऊन झाला आहे. त्याच्यातला जिरा आणि इलायची टाकून मी भुजलू आहे. आता ह्याला थंड करू आणि आपण ह्याला ग्राइंड करून बारीक पेस्ट बनवून घेऊ. पांड्याला राग येलोय मगून तो बघा कैसो खरवटते नका आपली. कसलो राग काय माहिती काय ते त्याचा थोडा जाईला. त्याला कोंबडो नाही दिला तुम्ही. ऐसा काय. माशाअल्लाह. गरमागरम चाय. यस. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अरे वाह 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 माशाअल्लाह. चाय तो बोलते ना चाय है तो न्याय है. ऐसा पण आहे काय. अजीब बात आहे यार. चाय है तो न्याय है ना तो अन्याय है. काय
जरा चाय घ्या. कवा येतो कवा अरे जातो. अरे अरे सबर चाय सबर. घ्या. ये है अपना चिकन. मटन. ये कैसा है मालूम है? कोंबड़े का मटन. ये सेम बकरे के गोश्त की तरह है. सेम. माशाल्लाह. चलो प्याज भी हो गए. कांदो कापून झालोय ये हय. भी हो गया है. आता फटफट पपया मसालो भी हो ग्राइंड गया. करू माशाल्लाह. आणि चुलीवर लाव मग जेवण. आणि इन्शाल्लाह तुम्ही बघत राहाल तिकडची आणि मन ललचावेल. तेव्हा कोकण की दुनियातला एक वखत नक्कीच जाया पाहिजे असं तुमचं मन होईल. तेव्हा या तुम्ही नक्की या. यू आर मोस्ट वेलकम. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. हाँ अभी क्या हो रहा है कन्नो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. टोप गरम हो आता मी चुका है. टोप प्री हीट केलोय आणि त्यातला आता सालना बघाऱ्याच्यासाठी तेल टाकताय. चला अंदाजन घ्यायचं तेल. आपल्या अंदाजाने घ्यायचं. येस. माशाल्लाह. आता ह्या तेलाला बेस गरम करून द्यायचा. बघा कैसं नजारो वाटते आमच्या इकडचं. माशाल्लाह. नजारेच नजारे आहेत. नजारों की कोई कमी नहीं है माशाअल्लाह. कोकण में हमारे. अल्हम्दुलिल्लाह. एक उघडा किचन बनवल्याच्या नंतर मोप खटापटा असते. सगळं बाजार किचनचो उघड्या किचनला हनिया लागते. पण त्याच्यानंतर जी मजा मिळते ना आपल्याला ला महदूद. माशाअल्लाह माशाल्लाह. माशाअल्लाह. आणि नक्कीच तुम्हाला पण वाटत असेल की ह्या उघड्या किचनला यावा. तर या तुम्ही. यू आर मोस्ट वेलकम. आता आमची पाळीव प्राणी आहात. मांजर, कोंबड्या, डॉगीज हे सगळे पाच परिसरला बघिया मिळतील. आणि खुल्लो वारो है माशाअल्लाह. बकरे आपले फिरिया देतात. तो व्यूअर्स वीडियो थोड़ी लॉन्ग बनी है और जिसके लिए हमने 2 पार्ट्स बनाए हैं. ये रहा पार्ट 1 और पार्ट 2 के लिए आप बने रहिए. आगे आगे देखिए होता है क्या.